पण या निर्णयामुळे काय झालं, दोन गोष्टी होत्या. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्यासाठी रेफरन्स पॉईंट होता की नाही याच्याबद्दल तुम्ही जास्ती सांगू शकाल, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रेफरन्स पॉईंट नसतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायद्याचं स्वरूप असतो. बिलकुल. पण त्यांनी सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये होतं की भरत गोगावलेंची व्हीप म्हणून जी नियुक्ती होती ती अवैध होती. आताच्या निर्णयामुळे परत ती रिव्हर्स होते. मग हे घटनात्मक पेच सारखी सिच्युएशन नाही. अत्यंत महत्वाचा प्रश्न आज विचारलाय आणि त्याबद्दल मी आपले आभार मानतो. कारण हा गैरसमज पसरवला जात आहे की सुप्रीम कोर्टाने भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी अवैध ठरवली आहे आणि अजय चौधरी आणि सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी योग्य ठरवली आहे. असा कुठचीही परिस्थिती नाहीये. वस्तुस्थितीला धरून ही बाब नाहीये. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात असं सांगितलंय की ज्या वेळेला नरहरी झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते त्यावेळेला त्यांनी जी रेकग्निशन अजय चौधरी आणि सुनील प्रभूंना दिली आहे व्हिप आणि पार्टी लीडर म्हणून, ती उद्धव ठाकरेंच्या पत्राच्या आधारावरती दिलेली आहे. 21 जूनला 2022ला केवळ उद्धव ठाकरेंचं पत्र त्यांच्या समोर असल्यामुळे त्यांना या पार्टीचे 2 पक्ष झाले किंवा स्प्लिट पडली हे समजायचा कुठचाही मार्ग त्यांच्याकडे नव्हता. परंतु 3 जुलैला ज्या वेळेला राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांकडे दोघांचे अर्ज आले, एकनाथ शिंदेचा पण आला आणि उद्धव ठाकरेंचा हा रेकॉर्डवरती होता अर्ज, त्यावेळेला हे स्पष्टपणे दिसून आलं की पार्टीमध्ये स्प्लिट पडली आहे. हा अर्ज 21 तारखेलाच एकनाथ शिंदेनी दिलेला, परंतु तो 22 तारखेला विधानसभेच्या रेकॉर्डवरती आला. त्यामुळे मूळ पक्षात फूट पडलेली आहे हे 2022 जुलैच्या 22 तारखेलाच स्पष्ट झालेलं. त्यामुळे कोर्टाने असं म्हटलं की राहुल नार्वेकरांनी घेतलेला निर्णय हा विधिमंडळ पक्षाच्या मतानुसार घेतलेला आहे, त्यामुळे तो चुकीचा आहे. राहुल नार्वेकरांनी प्रथम उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या गटापैकी कोणता गट पॉलिटिकल पार्टीचा विल रिप्रेझेंट करतो हे डिसाइड करावं आणि त्यानंतर त्यांनी पक्षाचा प्रतोद कोण व्हावा हे रेकग्नाइज करावं. कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय की पक्षाचा प्रतोद हा राजकीय पक्षाच्या इच्छेनुसारच निवड झाली पाहिजे. केवळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता तो निर्णय घेतलेला, म्हणून कोर्टाने तो अवैध ठरवला. त्यानंतर कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय ही प्रक्रिया फॉलो करून आपण व्हिपला रेकग्निशन द्या आणि त्यानुसार डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ठरवा. जर का कोर्टाला निर्णय घेतला असता जर कोर्टाने, तर परत अध्यक्षांना का सांगितलं असतं की आपण योग्य तो व्हिप निवडा आणि त्यानुसार आपण कारवाई करा. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून एक संभ्रम जो पसरवला जात आहे तो चुकीचा आहे. कोर्टाने कधीच कायमस्वरूपी भरत गोगावलेंची निवड अवैध आणि सुनील प्रभूंची निवड योग्य असं ठरवलं नव्हतं. कोर्टाने स्पष्टपणे राजकीय पक्षाचा मुद्दा पहिला ठरवून मग या निवडी संदर्भातला रेकग्निशन द्यावं असा उल्लेख केलेला आहे आणि त्याच अनुसार मी कारवाई केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.